वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही? मस्त ना? आणि मी सुद्धा मस्तच आहे. आणि गाय खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते आणि म्हणजे थोडंसं असं वेगळंच काहीतरी वाटतं, कारण की 3 महिन्याचा गॅप पडलेला आहे ब्लॉगला आपल्या. सो त्याच्यासाठी खरंच सॉरी. पण मी बनवते दाल तडका आहे बघा. सुरुवात केली तर विचार केला की आज तरी ब्लॉग शूट करूया. आणि मी बनवते दाल तडका. आणि त्याच्यामध्ये मी घेतलेली तुरीची डाळ टाकले आणि थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये आणि याला शिजवत ठेवते. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आणि ही आहे रिया, जी आता तिचे दात वगैरे पडत चाललेले आहेत. खूप दिवसांनी आपण 3 महिन्यातून आज ब्लॉग करतोय ना. असं दाव नको नको, लोक हसतील तुला. ते काय खिडकी करून ठेवले. गौरव काय बोलतो? एक दात पडला आणि खिडकी खोलली तिने. खिडकी होती, खिडकी खोलली. हा, तू काय करते आता? हा, दाखव जरा दाखव. ती ना मोबाईल घेऊनच बसत्या का, तुम्हाला मी दाखव. मला नेट लावायला सांगते. कुठे चालली ती? काय करी? हा, काय काय मी सांगू? ही कोणाला शोधते? सांगू का कोणाला शोधते? आईला शोधते. ही आमची सासू आहे ना, माझी सासू आहे. त्यांना शोधत बसले कुठे गेली. नाही का ग? काय ग? दीदीकडे. दीदी तिथे गेली फक्त. हिला ना आम्ही नसलो ना दोघे पण तरी काय फरक नाही पडत. पण तिला सासू आई आमची लागतेच, नाही का ग? ना आई सासू आई आहे ना आमची, त्यांच्याच बरोबर फिरत असते. कुठे पण जायला लगेच रेडी होईल, पण आमच्या बरोबर अजिबात रेडी नाही होणार, नाही का? सोमवार आहे आज बर्गर पाहिजे हिला. सोमवार काय लागला नाही का? आणि ते गहू निवडायला घेतले आहेत. उद्या माझे डब्याचे वांदे झालेले आहेत, कारण उद्या पीठच नाहीये, पीठच संपलंय. उद्या सकाळी डब्बा काय द्यायला भेटणार नाही मला असं वाटतो, कारण की आज रात्री त्याने दिला ना दळून, तर मला डब्बा बनवता येईल. नाही तर मग डब्याला सुट्टी. सो आपली इथे डाळ नाही शिजत ठेवलेली आहे. आणि माझा ट्रायपॉड आहे ना, हा नुसता वाकडा तिकडा होतोय. त्याला ना पोरी घेतात ना खेळायला, तर पूर्ण त्याला हे करून ठेवलं, पूर्ण हलतो तो इकडून. जसं कॅमेरा असं लावला सरळ तर तो असा वाकडाच होतो. म्हणून माझा असा हात आहे बघा, परत झाला कॅमेरा वाकडा. सो आता जाऊ दे, आता नंतर कधी घेता येईल तेव्हा घेईन. आता तर सध्या तरी काय नको. आणि इथे मी द्यायला दिला होता खायला पाव आणि अंडा वगैरे असं मिक्स करून, आणि ती सॉस बरोबर खाते. आणि गाईज माझी सर्दी पण काय, कोण असेल तर आयुर्वेदिकवाला बघा जरा, मला पण सांगा जरा, कारण माझा हा हाड आहे ना तो वाढलेला आहे, त्याच्यामुळे मला सर्दी होते. आई मग ते कागद दिला ना तू? दिला. जशी त्या याच्यात दाखवली ना व्हिडिओ मध्ये, सेम तशीच आहे. सेम टू सेम तशीच झालेली आहे. पण त्यांनी 5 शिट्या द्यायला सांगितलेला, मी 3 शिट्यामध्येच हे केला, कारण डाळ लगेच शिजली. 3 शिट्यात लगेच समजलं मला, थोडी शिजलीच असेल 3 शिट्टीमध्ये. सो आता मी घेतले लसूण. जरा तब्येत बरी आहे म्हणून, मागाशी खूप डाऊन झाली होती तब्येत. पाहुणे पण आले होते मागाशी, तर मी लवकर गेलीच नाही बाहेर, कारण मला एवढी सर्दी झाली होती ना, शिंकून शिंकून माझा जीव चालला होता खरं म्हणजे. थोड्या वेळात तोंड धुतलं ना तेव्हा मला बरं वाटलं, मग मी गेली परत तिथे. कढई ठेवते. आणि तुम्ही बोलतील ही कढई अशी काय, तर ही पहिल्यापासून अशीच आहे. सो पहिल्यापासून तशीच विकायची, बाकीचं मला नाही माहिती. बाकीचं मला नाही माहिती, कारण ही पहिल्यापासून ही कढई, माझ्या लग्नाला 9 वर्ष झाले, तर 9 वर्ष झाले मी हीच कढई, अशीच कढई बघते. सो
कॅमेराच बंद झाला यार माझा. आणि गाईज आता दाल तडका तर होणारच आहे. मग थोडासा मी जिरा राईस वगैरे बनवणार आहे. सो मी आता तांदूळ वगैरे काहीतरी नाही झालं सर, रोज रोज तेच खाऊ पण कंटाळा आलाय. सो मी त्याच्यामुळे बोलले जाऊ दे, आज दाल तडका ट्राय करूया. फर्स्ट टाइम बनवलाय. सो आता माझा इथे ना पॅन गरम होतोय, छोटावाला तडक्याचा पॅन येतो. तडक्याचा पहिला मी खूप बनवायचे असे तडका दाल, म्हणजे तिखट डाळ आपली जी डाळ होती ना, ती आपली वरण असतं ना, त्याला अशी फोडणी द्यायची. खूप छान लागायचं पण तेव्हा. आणि आता मी बघू पटापट करून घेते. आणि त्या आईने आणलं मिरच्या. त्या मिरच्या नव्हत्या ना, ते मिरच्या आणल्यात. सो आता चल त्याला हे पण कांदा पण लावायचा का. बंद करते. ओके, ओपन करू आपण. ओ माय गॉड, किती खतरनाक झालं बघा. आई हे बघा, दिसायला चांगली लागते कशी काय माहिती. मी बनवते जिरा राईस. अंदाज नाहीत का ते कुकरला नक्की कसं बनवतं. कुकरचं आहे ना राईस का यार, माझा ट्रायपॉड आहे नाही येणार. नाही तर मग तो चिकट राईस होता. आम्हाला चिकट भात अजिबात आवडत नाही. आमच्या दोघांना तर अजिबात नाही आवडत. सासूला आणि सासूबाई त्यांना आवडते आणि सासऱ्यांना आवडते. बस बघ, आम्हाला चिकट भात नाही आवडत दोघांना. लगेच ते कुकरचा अंदाज नाही मला. इथे आहे दाल तडका. कसा होत आहे. त्या आईने आणलं भजी. हे घ्या, कुठली भजी आहे ते अशी. हा, मी बोलली ते मूग भजी आहेत का काय, गुलगुल्ले भजी.